तर मी आज गावी आलो आहे आणि हा आमचा दादा आहे. तर आपल्या गाडीची हाच साफसफाई वगैरे करतोय. हा रोहन शेट आहे. तर दादा तुला काय वाटतं आपली गाडी बघून काय वाटतंय? चांगलं वाटतंय. दोन शब्द तुझे मनोगत त्याच्यात मोकळे कर. आता काय बोलू शकत नाही. का रे? अरे कमन बोलू शकत नाही तू. आता गाडी एवढी भारी हा भारी आहे, तू चांगली घेतली गाडी म्हणून. हा आणि अजून काही? अजून काही नाही. म्हणजे गाडी कशी वाटली? गाडीचं तुला पण घ्यायची ना गाडी? हा मला घ्यायची. हा म्हणजे तुम्ही आज गाडी चालवली त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं काय? गाडी चांगली आहे आणि चालवायला पण स्मूथ आहे. हा अजून काही? काही नाही बोलतो. बर ठीक आहे. आता रोहन शेट ऐकू आपण. हा रोहन शेट बोला. गाडी एक नंबर आहे, चालवायला एक नंबर गाडी, एकदम स्मूथ गाडी आहे. क्वालिटीच्या बाबतीत तर विचारू नका तुम्ही, क्वालिटी एक नंबर आहे. गाडीचं टायर एवढं असे मागचं आणि पुढचं एवढं असं युट्यूबवर एक नंबर. दादानी चालवली, मी चालवली. खास पोको मामा आम्हाला गाडी दाखवण्यासाठी पुण्याहून इथं आला. आता जाताना तात्याला घेऊन जाणार आहे. तात्याला विचारा गाडी कशी एकदा. तात्या बोला. लवकर इकडे. तर आता राहिलेली आमची मंडळी म्हणजे जेने चल इकडे बोलायचं. युट्यूबला टाकायचं आहे. बर ती बोलते चालवताना व्हिडिओ टाकायचा तिचा. गाडीला आपण नजर नाही आता गाडीला नजर नाही लावा म्हणून तिथं लिंबू मिरची पण लावलेली आहे. त्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी लिंबू मिरचीची. आता हे जी गोष्ट झाली याच्याकडे लक्ष असू द्या. आता जनाबाईचा व्हिडिओ तुम्हाला चालवताना पुढे बघायला मी भेटेल. जर गाडी कोणी पंक्चर करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लिंबू मिरची खूप भारी शिक्षा देणार. म्हणजे मागत म्हणजे काय शिक्षा देणार आता मी तुम्हाला ते कॅमेऱ्यात बोलून नाही दाखवत. म्हणजे तुम्ही सावध होशाल. तुमचं काय म्हणणं लिंबू मिरची बद्दल?